तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच महिने आपले चॅनल बनवता तुम्हाला माहिती आहे आणि आता लेटेस्ट आपले 3 व्हिडिओ पडलेले आहेत, अपलोड झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही छान असं एक प्रसिद्ध देतात त्या व्हिडिओला सुद्धा. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे ना पुन्हा एकदा चिंतामणी कला केंद्र येते. पुन्हा एकदा का बोलते मित्रांनो, मागची 2-1 वर्ष आपण झाले चिंतामणी कला केंद्रामध्ये येतोय. दरवर्षी ते बाप्पांच्या मूर्त्या बघतोय. गेल्या वर्षीपासून चिंतामणी कला केंद्र आपल्या प्रभादेवीमध्ये दादरमध्ये आलं आहे. तुम्हाला ती लोकेशन दाखवतो. सेंचुरी बाजारलाच आहे. दादर प्रभादेवीला कुठे यायचं, कसं यायचं ते तर तुम्हाला सगळी डिटेल सांगतो. तर आपण आज आलो आहे ना मित्रांनो चिंतामणी कला केंद्र या ठिकाणी. आणि इकडे आहे ना मित्रांनो POP आणि शाडू मातीचा बाप्पा अवेलेबल आहे तुम्हाला इकडे. आणि इकडे डायमंड वर्कसुद्धा सगळं काही करून दिलं जातं आणि खूप छान मूर्त्या. मी दरवर्षी इकडे येतो आणि दरवर्षी तुम्ही खूप छान असं या कला केंद्राला तुम्ही प्रसिद्ध देतात. दरवर्षी मी खूप छान व्हिडिओ तुम्ही बघता, लाईक्स करतो या व्हिडिओला. तर कसं आहे ना, मी आज आलो आहे तुम्हाला बरेचसे आहे ना पहिले बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो कशा आहेत त्या. त्याच्यानंतरला जे चिंतामणी कला केंद्राचे ओनर आहेत प्रथमेश पिंगळे, आपण त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला मी बोलून देतो की त्यांच्या वर्कशॉपमध्ये काम कसं असतो आणि डिलिव्हरी होते की नाही, ऑनलाईन बुकिंग होते की नाही, हे सगळं काही ते प्रथमेश पिंगळे यांच्याकडून. आपला मित्रच आहे, माझं पण नाव प्रथमेश आहे तुम्हाला माहिती आहे, त्याचं पण नाव प्रथमेश. आपण दरवर्षी त्याच्याकडे येतो आणि खूप छान पोरग आहे. आणि त्याच्या मूर्त्यांचं काम बघायला तुम्ही डायमंड वगैरे खूप अप्रतिम असते. त्याची मिसेस पूजा पिंगळे हे त्यांचा मदत करतात आणि ते एकसुद्धा एक पार्टनर आहे त्यांच्यामध्ये. तर आपण पहिल्यावर मूर्त्या बघूया शॉपमधल्या. त्याच्यानंतरला आपण प्रथमेश चव्हाण प्रथमेश पिंगळे शॉपचे ओनर यांच्याशी आपण थोडा त्यांच्या शॉपच्याबद्दल माहिती घेऊया. चला तर मित्रांनो, तुम्हाला ना पहिलं मी शॉपची लोकेशन दाखवतो. प्रभादेवी सेंचुरी बाजार या ठिकाणची. आणि त्याच्यानंतरला व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला मी सांगेन पुढे जाऊन की तुम्हाला इकडे या शॉपला यायला तुम्ही कोणता मार्ग तुम्ही निवडू शकता तो. तर चला आपण पहिल्यांदा शॉपची लोकेशन आहे ना मित्रांनो, सेंचुरी बाजार आहे पूर्ण. इकडे समोर क्रोमो आहे आणि पूर्ण बरं सेंचुरी बाजार इकडे तुम्हाला यायचं आहे. आणि इकडे बाजूलाच आहे ना ही बिल्डिंग आहे, न्यू पासपोर्ट ऑफिस आहे. आणि इकडे समोरच आहे ना चिंतामणी कला केंद्राचा बोर्ड दिसतो आहे बघा. सेंचुरी बाजारची आहे ना ही दादर पोलीस ठाणे आहे बघा. ही चौकी आहे छोटी आणि हे पूर्ण आहे बघा. तुम्हाला एक परिसर दिसतो आहे. आणि इकडे चिंतामणी कला केंद्र आहे आणि समोर जायचा रस्ता आहे आपल्या सिद्धनाथ मंदिराच्या दिशेला, दादरच्या दिशेला. तर चिंतामणी कला केंद्राचा बोर्ड आहे. आणि आपण आता आतमध्ये जाऊ. तर आपण आहे ना मित्रांनो बघा आतमध्ये आलो आहे. आणि हे जे तुम्हाला स्टार्टिंगलाच आहे ना लालबागच्या राजाची 3 प्रतिमा दिसतात. मोठी छोटी असे एकच साईज आहे ही. हे 1.5 फूट ना, हे 2 फूट मित्रांनो. हे बघा 2 फुटाच्या मूर्त्या आहेत लालबागच्या राजाची. एक दागिने न घातलेली साधारण एक मूर्ती आहे बाप्पाची. आणि इकडे बघा ना दागिने बिगिने घालून जी बाप्पांची मूर्ती दिसते ना मित्रांनो, खूप क्लासिक दिसते हे बघा. आणि इथे ना मित्रांनो बऱ्याचशा मूर्त्या आहेत बघा. तुम्ही तिकडे बघा 40 साईडला मूर्त्या बाप्पांच्या हे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आता आम्ही लोकेशन दाखवली, थोडे इकडच्या मूर्त्या दाखवल्या. ते इकडे यायचं असेल ना मित्रांनो, तुम्हाला दादर स्टेशनवरून आहे ना 118 नंबरची बस भेटेल. आणि शेअरिंग टॅक्सीसुद्धा भेटेल. पासपोर्ट ऑफिसला जाणारी टॅक्सी भेटेल, वर्ली गावात जाणारी टॅक्सी भेटेल. ती बसवाले 12 रुपये घेतील आणि शेअरिंग टॅक्सीवाले 15 रुपये घेतील तुम्हाला. आणि इकडे यायला तुम्हाला ना मित्रांनो बऱ्याचशा बस अवेलेबल आहेत. आणि प्रॉपर बस तुम्हाला भेटेल ना मित्रांनो. दादर स्टेशनच्या बाजूला लागूनच 118चा बस स्टॉप आहे, तिथून तुम्हाला सहज भेटेल. आणि बाकी जरा कबूतरखान्याला आलात तर तुम्हाला इकडे येण्यासाठी ना मित्रांनो सगळ्यात बस इकडेच येतात. तुम्ही फक्त सेंचुरी बाजार सांगायचं क्रोमाच्या इकडे उतरायचं म्हणून. आणि क्रोमाच्या इकडे आल्यात ना मित्रांनो, तसं तुम्हाला लोकेशनमध्ये दाखवते. न्यू पासपोर्ट ऑफिसची बिल्डिंग ही बाजूलाच आहे, लागूनच आहे हे वर्कशॉप. तुम्ही असं इकडे येऊ शकता. आणि शेअरिंग टॅक्सीने आलात तर वर्ली कोलियाडाची टॅक्सी पकडा, या पासपोर्ट ऑफिसची टॅक्सी तुम्ही पकडा. तुम्हाला इकडे कोणी बी सोडेल आणि सहजी सोडा. आणि वर्ली नाक्यावरनं सुद्धा तुम्हाला इकडे बऱ्याचशा बस वर्ली नाक्यावरनं येत असाल तर तुम्हाला इकडे सुद्धा बऱ्याचशा बस तिकडून सुद्धा अवेलेबल आहेत तिकडे येण्यासाठी. तर जास्त वेळ नाही घेता, आता आपण खूप छान बाप्पांच्या मूर्त्या बघूया या.
तर मित्रांनो आपण आहे ना आता सध्या ज्या मूर्त्या पाहिल्या त्या होत्या मित्रांनो मातीच्या मूर्त्या होत्या, म्हणजे शाडू मातीच्या मूर्त्या होत्या. तिकडे बघितलं आपण खूप छान छान असे बाप्पांचे गोंडसे रूप होते. माझ्या पाठी पाहू शकता खूप असे छान असं तुम्ही आता बघितलं जस्ट मूर्त्या. तर बघा ही एक मूर्ती किती गोंडस आहे बाप्पांची. खूप छान अशा मूर्त्या बघितल्या आणि ते डायमंड वर्कसुद्धा आहे मातींच्या मूर्त्यांना मित्रांनो. साहजिक असं डायमंड वर्क मातींच्या मूर्त्याला कोण करत नाही, पण इकडे केलं जातं मित्रांनो, एकदम व्यवस्थित केलं जातं. तुम्ही जसं बघितला प्रॉपर वर्क्स आहे डायमंड वर्क आणि मला खूप छान वाटलं. तर आता आहे ना मित्रांनो तुम्हाला ना मी POPच्या मूर्त्या दाखवतो. त्यासुद्धा अवेलेबल ते 2 ते 2.5 फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या, ते आपण या बघूया लगेच.
तर मित्रांनो पहिलं आपण यांना मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं की मी शाडू मातीच्या तुम्हाला मूर्त्या दाखवल्या आणि POPच्या दाखवल्या. आता आपण ज्या मूर्त्या पाहिल्या ना मित्रांनो ते POPच्या होत्या आणि POPमधल्या अजून काही मूर्त्या आहेत दाखवायच्या तुम्हाला. पण त्याच्या आधी आहे ना मित्रांनो जसं सुरुवातीला सांगितलं हे शॉपचे ओनर प्रथमेश पिंगळे, आपण त्यांची थोडं यांच्या शॉपच्या वाल्याची माहिती घेऊ. तर आता ते आलेले आहेत आणि आता जर शॉपच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असेल ना ती प्रथमेश पिंगळे हे तुम्हाला डिटेलिंगमध्ये सगळं काही सांगतील. तर आपण आता त्यांच्याशी चला जे बोलूया या. तर मित्रांनो आपल्यासमोर जे आता आहेत ते हे शॉपचे ओनर, जसं मला सांगितलं प्रथमेश पिंगळे हे शॉपचे ओनर आहेत. आपण त्यांच्याकडून शॉपच्याबद्दलची माहिती घेऊ तसं सांगितलं. तर सर्वप्रथम तर प्रथमेश तुझे आभार ते फोन आहे एकदा तू तुझ्या शॉपमध्ये व्हिडिओ काढायची संधी दिलीबद्दल. तर आपण मागचे 2-3 वर्ष झाले ना आपण व्हिडिओ 4 वर्ष बनवतोय आणि या शॉपची व्हिडिओ बनवायला ना मित्रांनो का मजा येते माहिती आहे काय, हे आपल्या घरासारखंच वाटतं. म्हणजे आपलाच मित्र आहे, आपल्याच भावासारखं आहे. त्याचंही नाव प्रथमेश आहे, माझंही नाव प्रथमेश. तुम्हाला दरवर्षी 21 चॅनलवरती हेच सांगत आलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण आहे ना प्रथमेशला आपण काही क्वेश्चन करू आणि बरोबर उत्तर तर कोण म्हणे का करोडपती खेळतोय का मी नाही. तर आपण यांना प्रथमेशकडून त्यांच्या शॉपच्याबद्दलची माहिती घेऊ. तर प्रथमेश तुझ्या शॉपच्याबद्दल काय माहिती सांगू शकतो तू? आता बघ आपल्याकडे ना POPच्या मूर्त्या आहेत, मातीच्याही मूर्त्या आहेत. स्पेशली मातीच्या खूप सुंदर मूर्त्या आहेत यावर्षी. जसं आपण शास्त्रानुसार ज्या काही मूर्त्या असतात मातीच्या मूर्त्या, तो प्रकार आम्ही यावर्षी केलेला आहे. तर तुम्ही मातीच्या मूर्त्या बघायला पाहिजे. तर प्रत्येक मूर्तीमध्ये ना आखणीचा एक प्रकार असतो. आखणी आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. वर्षभर आम्ही काम केलं आहे मातीच्या मूर्त्यांसाठी. म्हणजे आम्ही गोडाऊनला बसायचो, मी माझी मुलं वर्षभरावर आम्ही मातीच्या मूर्त्या बनवल्या, घडवल्या आणि त्याच्यावर आम्ही कामं केली. तर खूप सुंदर आणि वेगळ्या अशा मातीच्या मूर्त्या आहेत. बैठक बऱ्यापैकी मातीच्या मूर्त्याची सेम असते, पण त्याच्यामध्ये आम्ही जे आखणीचं काम केलेलं आहे की मग आखणी मुळात खूप सुंदर असायला पाहिजे. माझ्या बऱ्याच व्हिडिओ आहेत शॉपमधल्या त्या व्हायरल झालेल्या आहेत त्या डोळ्यांच्या आखणीसाठी. तर तुम्ही सगळ्यांनी एकदा व्हिजिट करा आणि बघा की आखणीचं काम आम्ही केलं. तर प्रथमेश आणि एक म्हणजे महत्त्वाचा प्रश्न जे आपण डायमंड वर्क वगैरे करतो मूर्तींना. आता कसं आपण काही लोकांना सिम्पल पाहिजे, काही लोकांना डायमंड वर्क पाहिजे आणि तुझं तर म्हणजे तो विषय तुमचा खूप हार्ड आहे. ते डायमंड वर्कमध्ये तुमच्याकडून करून घ्यावा कोणीही. कारण का काय सांगशील म्हणजे डायमंड वर्कचे म्हणजे एक्स्ट्रा चार्ज असतात की म्हणजे त्यामध्ये मूर्तीचे मी सांगता असं? आता बघा आपल्याकडे डायमंड वर्क हा प्रकार नाही बोलत आम्ही ज्वेलरी वर्क बोलतो. हां आपलं एक वाक्य आहे की हिरे जडी तर मग कुठं शोभतो बरा. एक आपलं एक गाण्यातलं बोल आहे, आरतीमधलं एक आपलं एक बोल आहे. तर हिरे जे असतात मूर्तीला जेव्हा आपण लावतो तर ते सुंदर दिसणं गरजेचं आहे. आपण कुठल्याही मूर्तीला काही काम नाही करत. ज्या मूर्तीला जे वर्क सूट होईल तसं आम्ही काम करतो. आणि माझ्याकडे नॉर्मली ज्वेलरी वर्कचं काम असतं. सगळे काचेचे खडे असतात, ते सिंगल जे खडा असतो तो आम्ही लावतो. एक चांगलं काचेचेच क्वालिटीचे खडे असतात. आम्ही प्लास्टिकचा कोणताही खडा इथे यूज करत नाही. आणि प्रॉपर ज्वेलरी वर्क असतं की ते मूर्तीला सूट होईल. ज्या मूर्तीला जेवढं वर्क सूट होईल आम्ही तेवढंच करतो. कोणतंही अति वर्क आम्ही करत नाही, काही नाही. मूर्ती दिसली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही वर्क करतो. आणि प्रथमेश ह्या वर्षीपासून तू आय थिंक होलसेलचं सुद्धा चालू केलेलं आहे. हा फर्स्ट वर्ष होता ना होलसेलसाठी? पहिले याच्या आधी 7 ते 8 वर्ष आपण फक्त रिटेल 3 महिन्यासाठी. आता होलसेलमध्ये सुद्धा म्हणजे कशा बाबा आपणचे डिलिव्हरी कुठे कुठे होते. आणि जर आता समज पुढच्या येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये 2027ला आता काही लोकांना आपल्या माध्यमातून माहिती पडत असेल नवीन तर तू होलसेलच्याबद्दल तुम्ही त्यांना कसं काय सांगू शकतो? आता माझ्या मूर्त्या आहेत म्हणजे होलसेल केलेलं आम्ही. 1 फुटाच्या मूर्तीचं होलसेल केलेलं. शाडू मातीची मूर्ती होती 1 फुटाची होती. एक 700-800 मूर्त्या आम्ही बनवलेल्या होत्या. खूप सुंदर मला त्याचा रिस्पॉन्स आला. माझ्या ज्या काही 400 मूर्त्या आहेत त्या 400 मूर्त्या माझ्या दुबईला गेल्या. मग दुबईचा जेव्हा मला कॉल आला की आपल्या मूर्ती दुबईला जातात, मी माझ्या खूप वेगळा आनंद होता चेहऱ्यावर की फर्स्ट अटेम्पमध्ये आपल्या मूर्त्या दुबईला जातात. आणि जेव्हा त्या दुबईला पोचल्या त्याची डिलिव्हरी खूप सुंदर झाली आहे. खूप चांगल्या प्रकारे त्या दुबईला पोचलेल्या आहेत मूर्त्या. आणि वर्षभर आम्ही काम केलं. म्हणजे होलसेलचा मला असं माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी जे माझे होलसेलचे कस्टमर आहेत तर मी एवढं सांगेल की जो आता एक नवीन वर्ष पुढचं वर्ष सुरू होतं त्याच्यामध्ये 1 फूटच नसून 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 3.5 फूट, 3.5 फुटापर्यंतची मूर्ती आम्ही माती पेपरमध्ये आणणार आहोत. लगद्याची मूर्ती असणार आणि खूप सुंदर प्रकारे त्यांची फिनिशिंग असणार. मग आता 2017 होलसेलची बुकिंग पुन्हा एकदा कधी चालू होईल आपली? होलसेलची बुकिंग आपली डिसेंबरमध्ये चालू होते आहे. ज्याला कोणाला बाप्पाच्या मूर्त्या चांगल्या भावामध्ये किंवा चांगल्या विकायच्या असतील त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करा.
आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला प्रथमेश देईलच, सगळ्या डिटेल्स तर पाठवेलच. तुम्ही या आणि आमच्याकडे बुकिंग करा. तर आपण तर तेव्हा डिसेंबरला जेव्हा मूर्त्या आणशील 2027च्या ट्रेंडिंगच्या, तेव्हा तर मी नक्कीच येईल एक व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्रथमेश आता सध्या तरी मी बोलतो की आताच आपला कोणी व्हिडिओ बघतोय तर तुला एखादी मूर्ती कोणाला आवडली, स्क्रीनशॉट काढून जर व्हॉट्सअपला तुला पाठवलं त्या लोकांनी, तर ती मूर्ती अवेलेबल ऑनलाईन बुकिंग होऊ शकते का? आणि होम डिलेवरी या डिलिव्हरी तू आपण होम डिलेवरी नाही करत. तुम्हाला मूर्ती, पहिली गोष्ट मूर्ती इथून घेऊन जावी लागेल. दुसरी गोष्ट आम्ही पॅकिंग करून देतो. पॅकिंग करून तुम्हाला आता कुठे घेऊन जायचं तर माझ्या मूर्त्या मध्य प्रदेश, कोलकाता, दिल्ली, गुजरात, बडोदा या सगळ्या राज्यांमध्ये जातात माझ्या मूर्त्या. आम्ही पॅकिंग चांगली करून देतो, कस्टमर इथे येऊन घेऊन जातात. दुसरी गोष्ट, जे तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवाल, व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट फोटो पाठवाल, ती मूर्ती अवेलेबल असेल तरच मी तुम्हाला बोलेल ती अवेलेबल आहे. अन्यथा आमच्याकडे मूर्त्या लवकर बुक होतात. तुम्हाला आवडली मूर्ती तर तुम्ही बुक करा. फक्त जे अवेलेबल असेल तर मी हो बोलू, नाही तर मी नाही. आणि एक मूर्ती म्हणजे असं एक मी क्वेश्चन करतो, जसं आपल्या आता ही एक मूर्ती आहे बघ, ही जी मूर्ती आता बुक झाली आहे, तर समजा जर कोणाला आवडले या की इथे येऊन त्यांनी बघितले, त्यांना आवडली, तर त्यांना अवेलेबल होऊ शकते का दुसरी मूर्ती? क्वचितच आहेत. म्हणजे माझ्याकडे टिटवा मूर्ती एक आहे. टिटवा मूर्ती तुम्हाला अवेलेबल होईल, दगडूशेठ अवेलेबल होईल, लालबागचा राजा अवेलेबल होईल. पण बाकी काही मूर्त्या आहेत त्याचे मी एक सॅम्पलिंग केलेलं आहे यावर्षी. त्या एकच मूर्त्या आहेत, त्यांचं रिपीट पीस माझ्याकडे नाही आहे. ओके. आणि ते कशा त्या मूर्त्या मास्टर मूर्त्या आहेत सगळ्या, त्या चांगल्या बनवलेल्या आहेत. एक रिपीट मूर्ती जेव्हा येते त्याच्यामध्ये काय काम असतं ते मला माहिती आहे. ॲज अ तुम्ही कस्टमर म्हणून दुसरीकडे जाऊन जेव्हा रिपीटचा टॅग टाकता तो विचार करून टाकत जा. कारण जेव्हा डिलिव्हरीच्या दिवशी असतात आपल्याला मूर्त्या काय मिळतात ते आम्हाला माहिती आहे. तर ज्या मूर्तीला टॅग नसतो शक्यतो तीच मूर्ती तुम्ही बुक करत जा. नाही तर डिलिव्हरीच्या दिवशी तुम्हाला काय मूर्त्या मिळतात तुम्ही घेऊन घरी गेल्यावर घरी जेव्हा तुम्ही जाता मूर्ती बघता तेव्हा तुम्हाला कळतं. तर शक्यतो या भानगडीत कधी पडू नका. मी तुम्हाला एवढंच सांगेल, माझ्याकडे ज्या मूर्त्या अवेलेबल असतात तेव्हाच मी बोलेल की ही मूर्ती तुम्ही घ्या, अन्यथा ती रिपीटमध्ये घेऊ नका. आणि एक महत्त्वाचा म्हणजे एक प्रश्न ना मित्र प्रथमेश, की शॉपचे एक्झॅक्ट लोकेशन आणि इकडे येण्याचा मार्ग कसा? मी तर सांगितलं यांना सुरुवातीला, पण तू तुझा कसं सांगशील? म्हणजे इकडचा ॲड्रेस? आपलं जे शॉप आहे ते सेंच्युरी बाजारच्या सिग्नलला आहे. माझं जिथे फुटपाथ मला मिळालेली आहे तर फुटपाथच्या मागे बंगाल केमिकल आहे. बंगाल न्यू पासपोर्ट ऑफिस, ओल्ड पासपोर्ट ऑफिस आहे. तर तिथे त्याच्याच बाहेर आपलं कारखाना आहे. हे नवीन आहे ना? नाही, हे ओल्ड आहे. त्याच्या आधीचं दुसरं आहे. तो ओल्ड होता ना? ओल्ड होता हा. त्याच्यानंतर पण हा परत झाला? हा बंद झाला. अच्छा, ओके. लोअर परळ आहे. ओके. म्हणजे आपल्या इकडचं बंद झालं म्हणजे असं. पण तरी कोणी सांगू शकतो ना न्यू प्रभाती न्यू पासपोर्ट. फेमस आहे, सेंच्युरी बाजारचा सिग्नल. आणि आपला क्रोमा तर इकडचं आहेच आहे. आणि आपली प्रभादेवी तर पूर्ण आता जगामध्ये फेमस आहे. एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग फक्त प्रभादेवीमध्येच आहेत. हा ते तर आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की प्रभादेवीमध्ये घर घ्यावं. तसं त्या ठिकाणी आपण तर सगळे नाही जमणार तुम्हाला प्रभादी म्हणून बाप्पा घ्या. अजून काय, बाप्पा मग तुम्हाला इकडचं घर घेऊन दे प्रभादेवीमध्ये. तर मित्रांनो, हे झाली मजेची गोष्ट. पण अवघे प्रभादेकरांचं नशीब एवढं छान आहे की ते आम्हाला प्रभादेवी मातेचं रोज दर्शन होतं आणि सिद्धिविनायकाचं रोज दर्शन होतं. ह्याहून अजून चांगलं भाग्य असू शकत नाही ना कोणाचं. काय बोलतो? बरोबर. हां, तर नाही आमचा असं पण खापरीदान ब्राह्मण तर साथ बरोबर आहेच आहेत. तर प्रथमेशने ना मित्रांनो आपल्याला खूप छान अशी त्यांच्या शॉपच्याबद्दलची माहिती दिली. तर प्रथमेश तुला खरं पुन्हा एकदा मनापासून आभार की खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल तू. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला आणखीन शुभेच्छा येणाऱ्या वर्ष. धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. आपण माझ्या शॉपमध्ये येऊन चांगल्या प्रकारे जे दरवर्षी शूट करतोस त्याच्यासाठी तुझे खरंच मनापासून खूप आभार. कसला रे आपलाच आहे. चालेल, चला तर मित्रांनो, आपण आहे ना आता जे शॉपचे ओनर प्रथमेश पिंगळे, आपण त्यांच्याबरोबर शॉपच्याबद्दलची माहिती पूर्णपणे घेतलेली आहे. मित्रांनो, थोडा आवाज कमी झाला असेल व्हिडिओमध्ये, तर थोडा ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. कारण आपला सध्या तर माईक नाही आहे. माईक तो पाऊस पडलेला लास्ट टाईम, तर तो खराब झाला. तर मित्रांनो, आणि आता तुम्हाला आहे ना मी इकडे शॉपचे काही मूर्त्या आहेत POPमधले आहेत, ते राहिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि त्या लास्टची आहे ना मित्रांनो, लास्टला लालबागच्या राजामध्ये जी सुरुवातीला ज्या मूर्त्या दाखवल्या त्या दाखवतो. आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओचे एंड करू. तर मित्रांनो, इकडे आहे ना तुम्हाला ना एक मी
लालबागच्या राजाची मूर्ती दाखवते. 3 फुटाची मूर्ती आहे. तर ती मूर्तीची ऑर्डर आहे ना मित्रांनो फेब्रुवारीमध्ये झालेली आहे आणि मातीची मूर्ती आहे मित्रांनो लालबागच्या राजाची आणि खूप अप्रतिम अशी डायमंड वर्क आणि बाप्पाची जी मूर्ती सजवली आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटते मित्रांनो लालबागच्या राजाची मूर्ती. आता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की तुम्हाला तर पुढच्या वर्षी 2027मध्ये बाप्पांच्या मूर्त्या तुमच्याबद्दल तुम्हाला हव्या असेल ना मित्रांनो तर ऑलरेडी तुम्हाला आहे ना जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला या लोकांना सांगावं लागणार. 2027ची तयारी तुम्हाला सांगतो आताची नाही सांगत आहे. तर तुम्हाला तेव्हा अवेलेबल होऊन जाणार 2027साठी. हा तुम्हाला एक सहज आहे मी एक बाप्पाची 3 फुटाची मूर्ती तयार आहे लालबागच्या राजाची ती तुम्हाला दाखवतो या. तर मित्रांनो तुम्हाला खूप छान असं बाप्पाची व्हिडिओ दाखवली. ही जी मूर्ती आहे मित्रांनो ही 3 फुटाची मूर्ती आहे लालबागच्या राजाच्या अवतारातली आणि मित्रांनो पूर्णपणे आहे ना शाडू मातेची मूर्ती आहे. ही फेब्रुवारीमध्ये ऑर्डर झालेली मूर्ती आहे. तर बघा ना मित्रांनो खूप छान असा बाप्पाचं डायमंड वर्क आणि काम कलरिंग काम पेंटिंग काम ना मित्रांनो खूप छान आहे. डोळ्यांची आखणी बघा बाप्पाची खूप छान दिसते आणि प्रॉपर तुम्हाला जर ॲक्च्युली ना मित्रांनो कधी कधी काय ना कॅमेऱ्यातनं आपल्याला कळत नाही बाप्पांच्या मूर्तींच्याबद्दल काही पण जेव्हा तुम्ही समोर येणार ना मित्रांनो खरंच सांगतो खूप छान आहे. एकदा तरी या शॉपला तुम्ही ना व्हिजिट द्या. खूप छान अशी बाप्पाची मूर्ती वाटते ही. तर मित्रांनो आपण आहे ना आज खूप छान अशा बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या आणि खरंच यावर्षी सुद्धा ना मित्रांनो गेले 7 ते 8 वर्ष झालं 9 वर्ष झाले असतील कदाचित चिंतामणी कला केंद्र सातत्याने ना एक दरवर्षी ना काहीतरी वेगळं घेऊन येतं. यावर्षी सुद्धा मला इकडे खूप सारं वेगळं काही बघायला भेटलं आहे मित्रांनो. कारण का नव्या मूर्त्या म्हणजे दरवर्षी ना मित्रांनो डायमंडवर फेटायचं काम इकडे नवीन पद्धतीने असते या साजे आपल्याला कुठे भेटत नाही. तर मित्रांनो आजच्या पुरती या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटते ते मित्रांनो नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं असेल प्लीज एक लाईक करा आणि चॅनलचं मी जर नवीन असाल तर प्लीज एकदा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर शॉपची पूर्ण काही डिटेल आहे ना मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलीच आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे आणि यांचं ॲड्रेस मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. मेन म्हणजे ते आहे आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. शॉपच्या तुम्ही सुद्धा माहिती घेऊ शकता. दोघांचे म्हणजे 2 नंबर आहेत मेन्शन केलेले आहेत मी प्रथमेश पिंगेंचा आणि त्यांचा दुसरा नंबर आणि सेकंड मित्रांनो शॉपच्या ॲड्रेसवर मेन्शन आहेच. प्रॉपर तुम्ही जास्त लांब नाही मित्रांनो दादर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या 10-1 मिनटं तुम्हाला लागणार इथे येण्यासाठी बसनी या टॅक्सीने. बसनी आला तर मित्रांनो 7 ते 8 मिनिटात तुम्ही प्रॉपर पोचून जाल इकडे. तर आजच्यापर्यंत या व्हिडिओमध्ये एवढंच होता. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली पुन्हा एकदा बोलतो की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.